फनी झाला क्यूट ससुल्या. विदू कुठे बसला? थँक्यू से थँक्यू. इतके क्यूट लामा ठेवलेले आहेत. नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल. मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोमेंट्स विथ श्वेता. आज काय विशेष, चला बघूया. आणि हे आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती इस्टर बनी म्हणजेच ससुल्या. आजचा प्रोग्राम ज्या पार्कमध्ये आहे त्या पार्कच्या स्टार्टिंगलाच इतके क्यूट लामा ठेवलेले आहेत आणि तुम्ही त्यांना किती छान प्रकारे सजवलं आहे इथे बघू शकतात. अमेरिकेमध्ये विंटर संपलेलं आहे आणि स्प्रिंग स्टार्ट झालेलं आहे. सो स्प्रिंग मधल्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा स्टार्ट झालेल्या आहे. आज आपण स्प्रिंग मधली फर्स्ट टाइम कुठली तरी ऍक्टिव्हिटी करायला चाललो आहोत. तर आम्ही विधानला घेऊन चाललो आहोत. चला बघूया कुठली ऍक्टिव्हिटी आहे आणि काय काय मजा येणार आहे. तू बनी झालास, क्यूट आहे. आज काय विधान? एक घंटिंग आलं. हाय कर त्याला, जा हँडशेक कर. आणि विधूने अतिशय गोड असा हगे केला आहे त्या बनीला. ईस्टर हा ख्रिश्चन धर्मातील सर्वात महत्वाचा आणि पवित्र सण आहे, जो येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा म्हणजे मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झाले त्याचा आनंद साजरा करतात. हा सण सहसा मार्च किंवा एप्रिल महिन्यातील रविवारी साजरा केला जातो. आणि या ठिकाणी मुलांसाठी बऱ्याच सगळ्या ॲक्टिव्हिटीज ठेवल्या होत्या, छान छान गेम्स अरेंज केले होते, जेणेकरून मुलांना खूप छान वाटेल. कारण काय असतं की विंटरमध्ये मुलं पूर्णतः फक्त स्कूल वगैरे हे असं सगळं आणि घरी असतात, त्यामुळे ते स्प्रिंगमध्ये बाहेर पडतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा खूप छान आनंद घेतात. आणि इथे गोट दिसत आहेत छोट्या छोट्या. विधानला मजा येते गोटसोबत खेळायला. विधानला असे प्राणी पक्षी फार आवडतात, सो तो सुद्धा एन्जॉय करतोय छान. ख्रिस्ती मान्यतेनुसार गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर म्हणजे क्रॉसवर चढवण्यात आलं होतं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी येशू ख्रिस्त मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झाले, या घटनेची आठवण म्हणून ईस्टर संडे साजरा केला जातो. ईस्टरच्या आधी 40 दिवसांचा उपवासाचा काळ असतो, ज्याला लेंट असे म्हणतात. हा कालावधी येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचे स्मरण आणि आत्मचिंतन करण्यासाठी पाळला जातो. ईस्टरच्या आधीचा आठवडा पवित्र आठवडा म्हणून ओळखला जातो. या दिवशी ईस्टर अंडी सजवण्याची आणि एकमेकांना भेट देण्याची प्रथा आहे. ही अंडी नवीन जीवन आणि पुनरुत्थानाचे प्रतीक मानली जातात. लोक आपल्या कुटुंबासह मित्रांसह एकत्र येऊन स्वादिष्ट जेवण करतात आणि सणाचा आनंद साजरा करतात. ईस्टर संडे नेहमी रविवारी येत असल्याने अनेक शाळा आणि कार्यालयांना सुट्टी असते. थोडक्यात सांगायचे तर ईस्टर हा सण वाईटावर चांगल्याचा आणि मृत्यूवर जीवनाचा विजय म्हणून साजरा करणारा सण आहे. असे छान छान छोटे छोटे टास्क ठेवले आहेत मुलांसाठी, ते त्यांनी कंप्लीट करायचे आणि त्यांना नंतर एग्ज मिळणार किंवा छोटे छोटे प्राइजेस मिळणार, छोटे छोटे गिफ्ट्स मिळणार. त्यानंतर इथे ड्रॉइंगसाठी सुद्धा त्यांना दिलेलं आहे आणि कलर्स क्रेयॉन्स सुद्धा अवेलेबल करून दिले आहेत, जेणेकरून त्यांना ड्रॉइंगची सुद्धा आवड निर्माण होईल. इकडचे सगळेच मोठी लोक लहान मुलांशी खूप छान कम्युनिकेट करतात, जेणेकरून ती मुलं पटकन इंटरॅक्ट करतात मोठ्यांशी आणि खूप छान क्लोज जातात लगेचच. तर विधानचं सुद्धा असंच आहे. विधानशी छान बोललं की विधान सुद्धा खूप छान इंटरॅक्ट करतो सगळ्यांशी. आणि आता विधानला पुढे जाऊन पुढची ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. अंडी नवीन जीवनाचे आणि येशूच्या थडग्यातून बाहेर येण्याचे प्रतीक मानले जातात. ईस्टर बनी हे अंडी लपवून ठेवतात
असे मानले जाते, जे लहान मुलांसाठी एक मोठे आकर्षण ठरते. हा खेळ घराच्या आत, अंगणात किंवा बागेत खेळला जातो. पालकांद्वारे किंवा कार्यक्रमांमध्ये चॉकलेट किंवा भेटवस्तूंनी भरलेली अंडे झाडे, झुडपे किंवा वस्तूंच्या मागे लपवली जातात आणि मुलं ती शोधून काढतात. अनेकदा विशेष गोल्डन एग लपवले जाते, जे शोधणाऱ्याला मोठे बक्षीस देखील मिळते. हा सण मुलांसाठी आनंद आणि उत्साहाचा सोहळा असतो. संपूर्ण विंटरमध्ये जवळजवळ 5 ते 6 महिने लोक घरात असतात. फक्त अशा कुठल्याच ॲक्टिव्हिटीज नसतात. त्यामुळे एकदा स्प्रिंग स्टार्ट झाला की लोक, जरासं ऊन दिसायला लागलं की लोक अशी छान बाहेर पडतात, मस्त आनंदानं सगळं करतात, भरभरून जगतात असं म्हणायला हरकत नाही. इकडे त्यांनी स्नो क्लिअरन्स ट्रक ठेवला आहे, म्हणजे इकडे जो स्नो होतो, खूप सगळा बर्फ साचतो, तो बर्फ कसा क्लीन केला जातो, कसा क्लिअर केला जातो. नंतर इथे आहे पोलीस कार. तर इथे पोलीस आंटी सुद्धा उभ्या आहेत, ज्यांना विधान भेटायला गेलं आहे आणि आता विधानला पोलीस कारमध्ये बसायचं आहे. विदू कुठे बसला? पोलीस कार मध्ये. कशी आहे? छान आहे. ये आता फायर ट्रक बघूया. इकडे फायर ट्रक सुद्धा ठेवलेले आहेत मुलांना समजावं यासाठी. ते मुलांना समजून सुद्धा सांगतात. ते मुलांना मध्ये एंटर करू देतात, बघू देतात संपूर्ण कार, संपूर्ण ट्रक मध्ये काय असतं, कसं असतं, हे सगळं मुलांना इन शॉर्ट समजून जातं. आणि विधानचा बाबा इथे त्याला सगळं समजावतो आहे, बारीक सारीक गोष्टी फायर ट्रक मधल्या. विधानला सुद्धा हे असं सगळं समजून घ्यायला फार आवडतं. लहान मुलांचे सगळे स्किल्स डेव्हलप व्हावे म्हणून इथे लोकांचा बराचसा प्रयत्न असतो. स्पोर्ट्समध्ये तर इकडची मुलं खूप ऍक्टिव्ह असतात. छोट्या छोट्या स्पोर्ट्स पासून सुरुवात करतात ते मोठमोठ्या स्पोर्ट्स पर्यंत मुलं पोहोचतात. कोण आहे विदू? एक वर हा, मग ओपन करून बघतोस काय आहे? काय दाखव बर का. वा, इकडे दाखव काय आहे. इकडे फेस पेंटिंग सुद्धा करून देत होते आणि टॅटू सुद्धा होते. सो विधानला सुद्धा टॅटू करून घ्यायचा होता. थँक्यू, से थँक्यू. चला, लुक्स डिलिशियस. हॅपी इस्टर. मला इकडच्या लोकांची ही एक गोष्ट खूप आवडते की अतिशय डिसिप्लिनमध्ये, अतिशय शिस्तबद्धरित्या सगळं चालू असतं. म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे लाईनमध्ये शांतपणे उभे आहेत. असं नाही की तिकडे गिफ्ट मिळते किंवा काहीतरी गुडी बॅग वगैरे मिळते म्हणून पटकन छोटी मुलं सुद्धा धावत पुढे जातील असं तुम्हाला कुठेच चित्र दिसणार नाही. छोटी मुलं सुद्धा आपल्या पॅरेंट्ससोबत अतिशय शांतपणे उभे आहेत, आपला नंबर कधी येतो याची वाट बघत. मला ही गोष्ट इथे खूप आवडते आणि विधान सुद्धा त्यांच्यात असं शिकतोय, सगळं छान छान डिसिप्लिन शिकतोय. विधान, आर यू रेडी? आणि आता हे मेन एग हंट स्टार्ट झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकाल लहान मुलांसोबत त्यांचे पॅरेंट्स सुद्धा छान पळत पळत एग जमा करतायत. तर यातही वेगळीच मजा असते, नाही का. आणि एज वाईज त्यांनी डिफरंट सेक्शन्स केलेले आहेत. इथे मिडल स्कूलवाल्यांसाठी आहे. विधान, केलं तू एक हंटिंग? मजा आली का विधान? चला. आणि आजच्या ह्या इव्हेंटमध्ये जे कोणी स्पॉन्सर्स आहेत तर त्यांनी छान असे कॅनपीज आहेत त्यांचं ते मार्केटिंग करण्यासाठी म्हणा, कंपनीचं मार्केटिंग व्हावं म्हणून त्यांनी इकडे बरंच काही ठेवलेलं आहे, बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज अरेंज केलेल्या आहेत आणि त्याच्या थ्रू ते त्यांचं मार्केटिंग करतात कंपनीचं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.